श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या शांत आणि हसऱ्या चेहऱ्यामागे नक्की कोणत्या जखमा दडल्या आहेत याचा कधी विचार केला आहे का? जगासाठी तुम्ही एक यशस्वी आणि आकर्षक व्यक्तिमत्व असाल, पण रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा उशाशी सांडलेले ते गरम अश्रू तुमच्या नशिबातील एका मोठ्या षडयंत्राची साक्ष देतात. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्याच आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत किंवा घडत आहेत ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येतो. तुमच्या कुंडलीत असे काही दोष किंवा अशी काही गुपिते दडलेली आहेत जी उघड झाली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्याच चांगुलपणाचा तुमच्याविरुद्ध रचलेला हा एक अत्यंत भयानक चक्रव्यूह आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या लोकांवर तुम्ही जीवापाड प्रेम केले, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःची स्वप्ने आणि कष्टाचा पैसा खुशाल खर्च केला, तेच लोक आज तुमच्याविरुद्ध छुपे युद्ध खेळत आहेत. तुम्हाला वाटते की ते तुमचे हितचिंतक आहेत, पण त्यांच्या डोळ्यांत तुमच्यासाठी असलेली ईर्ष्या आणि मनात असलेले कपट तुम्ही अजूनही ओळखू शकला नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या व्हिडिओमध्ये असे काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत जे तुम्हाला हे सांगतील की का तुमच्याच रक्ताची माणसे आणि जवळचे मित्र तुमच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार बसले आहेत. हा सस्पेन्स जेव्हा उलगडेल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही आजवर ज्यांना आपले मानले तेच तुमच्या विनाशाची शांतपणे वाट पाहत होते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात अचानक येणारी बदनामी ही योगायोग नाही, तर तो एक ठरवून रचलेला कट आहे. जर तुम्ही आत्ताच सावध झाला नाहीत तर येणारा काळ तुम्हाला अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथून परत येण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनिदेवाची वाकडी नजर आहे की शुक्राचा अतिविलास तुम्हाला रसातळाला नेतोय. हे सत्य जाणून घेताना तुम्हाला प्रचंड भीती वाटेल, पण हे कडू सत्य स्वीकारणेच तुमच्या हिताचे ठरणार आहे. या व्हिडिओच्या 7 भागांत दडलेले हे रहस्य तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. तयार रहा, कारण जे सत्य बाहेर येणार आहे ते पचवणे प्रत्येकाला जमेलच असे नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या त्या मोहक आणि राजेशाही व्यक्तिमत्वाचा उलगडा होत आहे, जे जगासाठी एक नवल असले तरी तुमच्यासाठी मात्र अनेकदा डोकेदुखी ठरते. शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला नटण्याथटण्याची आणि नीटनेटके राहण्याची उपजत आवड आहे, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. मात्र वृषभ राशीच्या जातकांनो, हीच गोष्ट इतरांच्या मनात तुमच्याबद्दल जळफळाट निर्माण करते. ही घटना तुमच्या आयुष्यात वारंवार घडते की तुमचे राहणीमान पाहून लोक तुम्हाला श्रीमंत समजतात, पण त्यामागे तुम्ही करत असलेला अतोनात संघर्ष कोणालाही दिसत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे हृदय एखाद्या कोमल फुलासारखे आहे, जिथे केवळ प्रेम आणि करुणा भरलेली आहे, पण हीच कोमलता तुमच्यासाठी काळ ठरत आहे. 2 गोड शब्दांनी तुम्ही कोणाचेही गुलाम व्हायला तयार होता आणि समोरच्या व्यक्तीच्या कपटी हेतूंना न ओळखता स्वतःचे सर्वस्व पणाला लावता. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे, कारण तुम्ही ज्यांच्यावर मायेची पाखर धरली त्यांनीच तुमच्या विश्वासाचा बाजार मांडला आहे. तुमच्या या अतिभावनिक स्वभावामुळे तुम्ही अशा संकटांना आमंत्रण देत आहात ज्याची किंमत तुम्हाला आयुष्यभर मोजावी लागू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमच्या सहनशीलतेचा अंत होतो आणि तुमचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुमच्यातील बैल प्रवृत्ती जागी होते. एकदा का तुम्ही एखाद्या गोष्टीवर अडून बसलात की समोर डोंगर असला तरी तुम्ही हटत नाही. पण वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या शत्रूंसाठी एक संधी असते. तुमचा हाच बाणेदारपणा लोकांसमोर अशा प्रकारे मांडला जातो की तुम्हीच सर्वांत वाईट आहात असे चित्र उभे केले जाते. तुमच्या स्वभावातील ही गुपिते आणि ही विशिष्ट घटना तुमच्या आयुष्यात नक्की का घडते हे समजून घेतले नाही तर तुमची हीच ताकद तुमच्या विनाशाचे कारण ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या आयुष्यातील त्या अनाकलनीय शक्तीचा उलगडा होत आहे, जिला आपण सिक्स्थ सेन्स किंवा अंतर्ज्ञान म्हणतो. तुमच्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखण्याची एक नैसर्गिक क्षमता आहे, ज्यामुळे तुम्हाला संकटाची चाहूल इतरांच्या आधीच लागते. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या बाबतीत अनेकदा घडली असेल की एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होते, पण दुर्दैवाने तुम्ही स्वतःच्याच या दैवी संकेतांकडे दुर्लक्ष करता आणि स्वतःला संकटाच्या खाईत लोटून देता. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची ही अद्भुत शक्ती केवळ व्यवहारातच नाही तर नातेसंबंधातही तुम्हाला सावध करत असते. तरीही तुम्ही प्रेमाच्या बाबतीत वारंवार ठेच खाता. जेव्हा भावनांचा प्रश्न येतो तेव्हा तुमचे प्रखर बुद्धिचातुर्य अचानक मंदावते आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या खोट्या मुखवट्यावर भाळता. वृषभ राशीच्या जातकांनो,
ही घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख आहे की ज्या डोळ्यांनी तुम्ही जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले त्याच डोळ्यांतून प्रेमात मिळालेल्या फसवणुकीमुळे अश्रू वाहतात. ही फसवणूक केवळ बाहेरच्यांकडूनच नाही तर ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले त्यांच्याकडूनही होते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या अंतर्मनाला सर्व काही ठाऊक असूनही तुम्ही केवळ नाती टिकवण्यासाठी स्वतःला फसवता आणि समोरच्याच्या चुकांकडे कानाडोळा करता. ही घटना तुम्हाला आतून पोखरत चालली आहे, कारण तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल विष ओकत असतात. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची ही अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला वारंवार धोक्याचे इशारे देत असतानाही तुम्ही केवळ भावनेपोटी घेतलेला चुकीचा निर्णय तुमच्या आयुष्यात किती मोठा भूकंप आणू शकतो याचा विचार तुम्ही आत्ताच करणे गरजेचे आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या आयुष्यातील त्या आर्थिक संघर्षाचा उलगडा होत आहे जो केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून पैसा कमावता आणि तुमच्याकडे धनसंचय करण्याची उपजत कलाही आहे, तरीही तुमच्या हातात अपेक्षेप्रमाणे पैसा टिकत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या बाबतीत वारंवार घडते की तुम्ही कष्टाने जमा केलेली पुंजी स्वतःच्या आनंदासाठी खर्च करण्याऐवजी दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यातच संपून जाते आणि शेवटी तुमच्या पदरात फक्त रिकामेपण उरते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे औदार्य इतके मोठे आहे की तुम्ही स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्या माणसांच्या सुखासाठी कोणत्याही थराला जाता. मग ती घराची जबाबदारी असो, मुलांचे शिक्षण असो किंवा नातेवाईकांना दिलेली आर्थिक मदत, तुम्ही कधीही मागे हटत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुर्दैव आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे स्वप्न आणि आयुष्य पणाला लावले तीच माणसे आज तुमच्या पैशावर डल्ला मारून तुम्हालाच उपदेश करत आहेत. तुम्ही ज्यांना आर्थिक आधार दिला तेच लोक आज तुम्हाला अडथळा समजू लागले आहेत. हे वास्तव अतिशय भयानक आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा इतरांवर उधळताना एकदाही विचार करत नाही, पण जेव्हा तुम्हाला स्वतःला मदतीची गरज असते तेव्हा हेच लोक हात झटकून मोकळे होतात. ही घटना तुम्हाला हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की तुम्ही ज्यांना आपले मानले ते केवळ तुमच्या पैशाचे सोबती होते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या या त्यागी स्वभावामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अशा संकटात सापडू शकता जिथून बाहेर पडणे कठीण होईल. जर तुम्ही आत्ताच तुमच्या पैशावर नियंत्रण मिळवले नाही आणि कोणाला किती मदत करायची याची मर्यादा आखली नाही तर भविष्यात तुम्हाला अन्नान्न दशा होण्याची भीती निर्माण होऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या आयुष्यातील त्या काळ्या अध्यायाचा उलगडा होत आहे जिथे तुम्हाला विनाकारण बदनामीचा सामना करावा लागतो. तुम्ही कोणाचेही वाईट इच्छित नाही, तरीही समाजात तुमच्याबद्दल अशा काही अफवा पसरवल्या जातात ज्याचा तुमच्याशी दुरान्वयही संबंध नसतो. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या आयुष्यात वारंवार घडते की तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जाते आणि तुमच्या वाट्याला मात्र फक्त लोकांची बोलणी आणि तिरस्कार येतो. ही बदनामी तुमच्या प्रतिमेला इतकी खोलवर तडा देते की त्यातून सावरणे तुम्हाला अशक्य होऊन बसते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा वेग आणि तुमचे रुबाबदार वागणे पाहून तुमच्या आजूबाजूला शत्रूंचे एक मोठे जाळे विणले गेले आहे. हे शत्रू लांबचे नसून तुमच्या अगदी जवळचे, तुमच्यासोबत हसणारे आणि खाणारे लोक आहेत जे तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाचा कट रचत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे की ज्यांच्या संकटकाळी तुम्ही ढाल बनून उभे राहिलात तेच लोक आज तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी टपून बसले आहेत. तुमच्या विरुद्ध रचलेले हे षडयंत्र इतके सूक्ष्म आहे की तुम्हाला संशय येईपर्यंत तुमची खूप मोठी हानी झालेली असते. जेव्हा तुम्ही तुमच्या हक्कासाठी किंवा सत्यासाठी आवाज उठवता तेव्हा तुमचे ते अडियल वागणे या शत्रूंसाठी आयते कोलीत ठरते. तुम्ही खरं बोलत असूनही ते तुमच्या शब्दांचा असा काही विपर्यास करतात की जगासमोर तुम्हीच विलन ठरावे. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या मनाला आतून इतकी तोडते की तुम्हाला लोकांचा आणि जगाचा वीट येऊ लागतो. जर तुम्ही आत्ताच तुमच्या आजूबाजूच्या लोकांची पारख केली नाही आणि आपल्या गुप्त गोष्टी उघड करणे थांबवले नाही तर हे षडयंत्र तुम्हाला अशा एका अंधाऱ्या खाईत ढकलेलं जिथून बाहेर पडताना तुमचे सर्वस्व संपलेले असेल. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागाचा उलगडा होत आहे ज्याचा सामना तुम्ही रोजच्या जीवनात अत्यंत संयमाने करत आहात. तुम्ही तुमच्या जोडीदारावर निस्सीम प्रेम करता आणि संसार सावरण्यासाठी स्वतःच्या आनंदाची होळी करायलाही मागेपुढे पाहत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो,
ही घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ठरत आहे की तुम्ही ज्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावले त्या जोडीदाराला तुमच्या भावनांची आणि तुमच्या कष्टाची साधी जाणीवही उरलेली नाही. प्रेमाच्या नावाखाली तुमच्या आत्मसन्मानाचा रोज बळी दिला जात आहे, हे भीषण वास्तव आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नात्यात एक असा दुरावा निर्माण झाला आहे जो बाहेरून कोणालाही दिसत नाही, पण तो तुम्हाला आतून पोखरत चालला आहे. तुम्ही जोडीदाराला प्रत्येक गोष्टीत साथ देता, पण वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या मनात संशयाची आणि भीतीची पाल चुकचुकणारी आहे की तुमचा जोडीदार तुमच्यापासून काहीतरी मोठे रहस्य लपवत आहे. संवाद तुटत चालला आहे आणि केवळ घराच्या 4 भिंतींच्या मर्यादेसाठी तुम्ही हे ओझे वाहत आहात. ज्या नात्यात तुम्हाला सुरक्षित वाटायला हवे होते, त्याच नात्यात आज तुम्हाला सर्वात जास्त असुरक्षित आणि एकटे वाटू लागले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या नात्यातील सर्वात भयानक पैलू म्हणजे तुमची केली जाणारी भावनिक पिळवणूक. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी तुमच्या चुका शोधून तुम्हाला मानसिक तणावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना तुम्हाला सावध करण्यासाठी पुरेशी आहे की जर तुम्ही या अपमानास्पद वागणुकीला प्रेमाचे नाव देऊन सहन करत राहिलात तर तुमचं स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल. जोडीदाराच्या स्वभावातील हा बदल आणि तुमच्या आयुष्यात आलेला हा कडवटपणा तुमच्या भविष्यासाठी एक धोक्याची सूचना आहे, जी वेळीच ओळखली नाही तर तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाल. वृषभ राशीच्या जातकांनो, या शेवटच्या भागात तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराचा उलगडा होत आहे, ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता तुमच्या समोर उभा आहे. आजवर तुम्ही सोसलेले अपमान, आर्थिक नुकसान आणि जवळच्या लोकांनी दिलेले धोके हे तुमच्या नशिबातील एक कठीण परीक्षा होती. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे की आता तुमच्या राशीवरील शनीची 7.5 किंवा कठीण काळ संपण्याच्या मार्गावर आहे. आता शश नावाचा राजयोग तुमच्या आयुष्यात अशा बदलांची चाहूल देत आहे, ज्यामुळे तुमचे गेलेले दिवस आणि गमावलेला सन्मान तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, केवळ नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही, तर तुम्हाला शनिदेवाची शरण जाणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यात आलेली ही संकटांची मालिका थांबवण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. तुमच्या भाग्याला कलाटणी देणारी आहे. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप आणि गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील शत्रूंचे षडयंत्र नष्ट करतील. शनिदेव तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच देतील, फक्त तुम्हाला आता संयम आणि धार्मिकतेची कास धरावी लागेल. तुम्ही ज्या मातीचे बनला आहात तिची ताकद ही आहे की तुम्ही कितीही वेळा पडलात तरी पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊ शकता. आता ती वेळ आली आहे जिथे तुम्हाला स्वतःसाठी जगायचे आहे आणि शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ही घटना तुमच्या विजयाची नांदी आहे, कारण वरचा वाला तुमच्यासोबत आहे. इथून पुढे तुमचे प्रत्येक पाऊल हे यशाच्या दिशेने पडेल आणि जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील. हा काळ तुमचा आहे. फक्त स्वतःवर आणि तुमच्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. च्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील ही धक्कादायक सत्ये आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आज आपण पाहिले. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडताना जाणवत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता दी लिहायला विसरू नका. तुमचा एक अनुभव इतरांनाही बळ देऊ शकतो, त्यामुळे तुमच्या मनातलं दुःख किंवा आलेला अनुभव मोकळेपणाने व्यक्त करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त वृषभ राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या धोक्यांपासून सावध राहता येईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण भविष्यातील तुमच्या राशीचे असेच महत्त्वाचे खुलासे आम्ही घेऊन येणार आहोत. लक्षात ठेवा, काळ बदलतोय. आता तुमची पाळी आहे.